आजच्या कोण बोट कापून घेतलं तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. मी बापू कांबळे. सकाळ सकाळ चाललो होतो. आज इंदापुरातनं स्वारगेटला जाऊन स्वारगेटमधनं परळी भरून आणायची होती, तर गाडी भरून चाललो होतो. इंदापूरवरनं निघालो ते डायरेक्ट पुण्याच्या ट्रॅफिकमध्येच कॅमेरा काढला. आल्याच कॅमेरा आलो मामागर पट्ट्यात. तिथनं आलो स्वारगेट स्टँडवर. 9:44 झालत्या. नाश्त्याला जायचा टाईम झालता. मग काय अण्णाला हुडकत आलो. अंदाज घेतली इडली उड काच काढून खाल्लं. एकच नंबर क्वालिटी. स्वारगेटच्या चौकात मिळतं. तोपर्यंत गाडी भेटला, त्याच्या संग भेटून मग बसलो. गाडी भरून चाललो होतो. पुणे परळी वैद्यनाथ ही गाडी बरोबर 10:30 वाजता स्वारगेटच्या स्टँडवरून आलते. तो कार्यकर्ता आपला निवांत डीजे लावून चालला होता. परत आलो मग हॉटेलला नाश्ता करून आलो. आज जायचं तर घरी जायचं टाईम. मग पहिल्यांदा गाडी धुतली, चकाचक करून घेतली. आलो रूमला. बॅग पहिल्यांदा भरून घेतली, सगळं सामान घेतलं आणि तयार होऊन चाललो होतो. मग काय गॉगल बिगल लावून सगळं पायऱ्या उतरून गाडी बशी आलो. पहिल्यांदा पाणी घेतलं आणि मग काय गाडी घेऊन चाललो होतो. विषय नाही हो, वाटत कुठं थांबायचं नाही. गाडी लागली ताण, तिला पहिल्यांदा टाकी फुल केली. तेथून पुढं आलो अकलूजच्या सावरे बेरोवर. म्हटलं आता इथं काय विषय आहे का बघावं म्हटलं. घेतली पहिल्यांदा पाणीपुरी. विषय काय गंभीरच होता, एकच नंबर क्वालिटी. परत म्हटलं रागडा काय विषय बघावं म्हटलं, तर एक नंबर रागडा हा विषय टॉपचाच विषय होता. शेवटच पाणीपुरी आणि रागडा विषयच हार्ड. मग काय तिथनं खाल्लो आणि वाटत शिंदे मामा कुल्फी घेतली. गरमी चालू झाली असल्यामुळं आता म्हटलं खायला चालू करावं गार. विषयच नाही आणि कुल्फी एकच नंबर. आलो मग डायरेक्ट विट्यामध्ये दुकानात येऊन बसलो. तोपर्यंत आमचा एक कार्यकर्ता भेटला. दोघं जण मग चहा पिलो. चहा पिऊन आयला एक पार्सल घेतला. आयला पण द्यायचा होता. बिगर साखर घेतली. आयला एक चहा दिला. तिथनं डायरेक्ट आलो घरी. तर पोरं काय तर मोबाईलमध्ये वगैरे बसले होते. आज होता वडापावचा बेत. बायकोला 2 लाद्या दिलत्या आणि चीज आणलं होतं. मग काय बायकोनं आणून दिला चहा. डबल चहा झाला आज. विषयच नाही. परत मग कॅम्प्युटर चालू केला आणि गेम खेळत बसावं. तोपर्यंत आमचा समर्थ आला. लगेच चालू करून तयारच. बारक्या पोरांना नवीन गोष्टी एकदम पटापट जमते त्या, काय कळतच नाही, पण एकच नंबर येते. तिथनं आलं मग दुकानापाशी. तर आज इथं गॅदरिंगचा कार्यक्रम होता. एकच नंबर डान्स चालू होता. अर्धा तास बघितला. परत झाला दुकान बंद करायचं टाइम. दुकान बंद केलं तर गॅदरिंग काय मागं चालूच होतं. आलो घरी तरी आमच्या पोरांचा कार्यक्रम वेगळाच. गोडा खेळायला लागलेले. मग मी खोबरं कापून द्यायला लागलो होतो. तोपर्यंत माझं बोट कापलं. आता काय खरं नाही म्हणलं. मग आलो. हे वडापाव बायकोने केलं तर तयार. 2 जण पोरं घेऊन आलो. तोपर्यंत सगळी फॅमिली आमची वडापाव ताव द्यायला लागलो. मी काय मग खोबऱ्याच्या चटणीमध्ये बुडवून खाल्ला. तर आवडून आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो.